नमस्कार, मी सायली डिंगरे आणि आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लव जिहाद विरोधी कायद्याची घोषणा केली आणि त्यासाठी विशेष समितीही स्थापन केली. एकीकडे घोषणा होण्याचा अवकाश, प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली. प्रेमात धर्म आवश्यक आहे का? प्रस्थापित कायद्यानुसार यावर कारवाई होऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न सुरू झाले आणि त्याविषयी चर्चाही सुरू झाली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर. वीरेंद्रजी, मी आपलं स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. वीरेंद्रजी, आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छिते. जरी महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याची घोषणा झाली असली तरी आता सुद्धा उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी असा कायदा केलेलाच आहे. तर त्या राज्यांमध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी होते आहे का, किंवा तिथली लव जिहादची स्थिती सध्या कशी आहे, याविषयी आम्हाला थोडं सांगा. हो, तुम्ही 2 राज्य सांगितलीत, पण माझ्या माहितीनुसार गुजरातमध्ये पण हा कायदा आलेला आहे आणि हरियाणा राज्यात पण हा कायदा 2022 मध्ये आलेला आहे. कुठल्या राज्यात आला आहे हा वेगळा भाग. पण आपला हा जो प्रश्न आहे की त्याचा आता काय झालं, तर इथे 1-2 गोष्टी कशा बघायला लागतील, की कायद्याची अंमलबजावणी आज सुरू केली आणि उद्या काहीतरी फरक पडला, हे कधी होऊ शकतं? की रस्त्यावरती हेल्मेट घालून फिरलं पाहिजे किंवा विशिष्ट पद्धतीनेच रस्ता ओलांडला पाहिजे. अशा गोष्टी जिथे ज्याची संख्या खूप जास्त आहे आणि ज्याची अंमलबजावणी लगेच होऊ शकते, अशा ठिकाणी असा प्रश्न जास्त चांगला राहील. अर्थात प्रश्नाला मी आक्षेप घेऊ इच्छित नाही, पण जिथे गुन्ह्याचा भाग येतो तिथे काय होतं, की आधी तक्रारी नोंदवल्या जातात, मग त्याचा तपास होतो. तपासानंतर कोर्टामध्ये ती केस आपली न्यायपालिका किती दीर्घकालीन खटले राहतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे निकाल परत हायकोर्ट, परत सुप्रीम कोर्ट, याच्यानंतर जे टिकेल म्हणजे पुढच्या 25 वर्षानंतर आपण खरं ते तुलना केली तर बरं राहील. हा झाला अर्थात एक. पण ह्याच्यासोबत दुसरं काय असतं, की कायदा आहे एवढं झालं तरी कायद्याची भीती बसते आणि गुन्हे तर नोंद होत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये शिक्षा पण झाल्या. त्यामुळे शिक्षा होत नाहीयेत का? होत आहेत. गुन्हे नोंद होत नाहीयेत का? गुन्हे नोंद होत आहेत. त्यामुळे अगदीच हा कायदा अनावश्यक होता असं नाही म्हणता येत. आणि तिसरी गोष्ट, काही जणांचा जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की कायद्याची गरजच काय? प्रेमात धर्म कशाला किंवा संविधानाने अधिकार दिलेले आहेत, असं सगळं आहे आणि लव जिहाद हे अस्तित्वातच नाही, असं जे कोण म्हणू इच्छितात, तर त्यांच्यासाठी खरं एक साधं सोपं उत्तर आहे. जर ती गोष्ट अस्तित्वातच नाही, तर तुम्हाला कायद्याची भीती कशाला? तो कायदा येईल. बरेचसे कायदे अनेकदा जुने कायदे कपाटात पडून असतात. आपल्याला माहित पण नसतात, की असा कायदा पण आहे. तसा हा जाईल. मग घाबरता कशाला? जर लव जिहाद अस्तित्वातच नाही, तर भीती नका बाळगू. हे खरं एक त्यांच्यासाठीचं उत्तर आहे, असं मी म्हणेन. ओके. आणि एक साधारण ही जेव्हा चर्चा सुरू झाली की लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्र सरकार करत आहे, तर अनेक असे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यातली एक महत्वाचा मुद्दा असा होता की प्रस्थापित अनेक कायदे आहेत. तर बळजबरीने धर्मांतर केलं तरी त्याच्यावर प्रस्थापित कायद्यानुसारही कारवाई होऊ शकते. अशा स्थितीमध्ये लव जिहादच्या नव्या कायद्याची आवश्यकता आहे का, आणि खरंच प्रस्थापित कायदे लव जिहादची प्रकरणं हाताळण्यासाठी सक्षम आहेत का, पुरेसे आहेत का? याच्यात काय होतं सांग, म्हणजे हे थोडंसं ना एक त्रयस्थपणे बघायचं म्हटलं तर थोडंसं विनोदी आहे. म्हणजे साधारण 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्र सरकारने पारित केला आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा किंवा होऊ नये याची लढाई त्याच्या आधी साधारण 15-20 वर्ष सुरू होती. आणि तेव्हा हाच नेमका युक्तिवाद सुरू होता. जे कायद्याच्या विरोधात होते ते म्हणत होते कायद्याची गरज काय ना, प्रस्थापित हे आहेत. आणि ज्यांना आणायचा होता ते म्हणत होते नाही नाही, हे कायदे पुरेसे नाही. आज नेमकं खुर्च्या बदललेल्या आहेत. म्हणजे त्याच 2 पक्षांच्या जागा बदललेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. जे त्या कायद्याला विरोध करत होते ते आज म्हणतायत की हा कायदा आला पाहिजे. आणि जे तेव्हा म्हणत होते की नाही नाही, असा हा कायदा विशेष पाहिजेच, ते आता म्हणतायत की लव जिहादचा कायदा कशाला पाहिजे. हा एक म्हणजे एक सोशल करंट्स कसे बदलत जातात ह्याचा एक मुद्दा म्हणून. आता दुसरं, प्रस्थापित कायदे, मुळात कायदे ही प्रक्रिया जशी परिस्थिती बदलते
तसे कायदे बदलायला लागतात. कारण समाज ही एक जिवंत गोष्ट आहे. समाज प्रवाह, काय ज्या गोष्टी होतात त्याच्यानुसार कायदे अडॉप्ट होत असतात. त्यामुळे आता एक त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या संघटनेवर बंदी घालावी. कायदा 1967 आहे. आता 67च्या कायद्यानुसार काय आहे की संघटना आली तर बंदी घालता येते. म्हणजे खरं 2 वाक्यात त्याचं उत्तर संपतं. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, इंटरनेट आलं, त्याच्यानंतर वेगवेगळी ऍप्लिकेशन्स आली, जागतिक खेडं असं आपण व्हायला लागलो. मग तो 1967चा कायदा पुरेल का? याचं उत्तर नाही असं आलं. मग काँग्रेस सरकारनेच तर 2008 मध्ये त्याच्यात बदल आणले, 2003 मध्ये बदल आणले. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. तर ती प्रक्रिया बघितली आणि जर ऑर्गनाइज्ड लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात असेल, तर त्याला डील करण्यासाठी कायदे बदलायलाच लागतील. आणि काय होतं ते पुढच्या 10 वर्षात कळेल. म्हणजे ज्यांना आक्षेप घ्यायचे आहेत, त्यांना जसं मी मगाशी म्हटलं, की काय घाबरू नका. काय कायद्यात काय होतं तसं दिसेल आपल्याला. त्यामुळे असं म्हणता नाही येणार, की प्रस्थापित कायदे पुरेसे आहेत. हे म्हणणं थोडंसं धारिष्ट्याचं आणि अति होईल, असं मला वाटतं. एक आपण बघतो की सामान्य मुली, सामान्य महिला या सगळ्याला बळी पडतात. शहरी, ग्रामीण भागातल्या अनेक महिला, मुली लव्ह जिहादला बळी पडल्याची उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यासोबत एक मोठं प्रकरण मध्ये घडलं होतं. राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव ही लव्ह जिहादमध्ये अडकली होती आणि तिने स्वतःहून ते मीडियासमोर येऊन सांगितलं होतं, की मी लव्ह जिहादमध्ये अडकलेली आहे आणि रकीबुल हसननी रणजित बनून तिची फसवणूक केली होती. तर आता जे हे युक्तिवाद केले जात आहेत, की प्रस्थापित कायदे पुरेसे नाहीत का? तर तारा सहदेव प्रकरणामध्ये प्रस्थापित कायद्यांनी तिला मदत केली होती का? त्यावेळेला काय घडलं होतं नेमकं? त्याच्यात हे बघा, तारा सहदेव प्रकरण म्हणजे 2 गोष्टी ह्याच्यात फार फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. तारा सहदेव हे एक स्त्रियांमधलं एक्सेप्शन म्हणायला लागेल, की तिने स्वतःचं करिअर, स्वतःची प्रसिद्धी हे सगळं बाजूला ठेवून ह्या विषयाला तिने लोकांसमोर येऊन मांडलं, की हे असं होतंय. म्हणजे हे ह्याला फार धारिष्ट लागतं. नेमकं भारतामध्ये महिला असं समोर उघडपणे येऊन सांगायला थोड्या कचरतात, त्यांच्या घरातले कचरतात, ही वस्तुस्थिती. पण तारा सहदेव प्रकरणात 2023 मध्येच अर्थात त्या प्रकरणात साध्या पोलिसांकडे तपास नव्हता. सीबीआय कोर्टासमोर त्याची सुनावणी झालेली होती आणि महत्वाची गोष्ट की त्याच्यात तिचा जो कोण तो नवरा होता रकीबुल, त्याला शिक्षा झालीये, त्याच्या आईला शिक्षा झालीये. म्हणजे ती जे सांगत होती की खोटं नाव घेऊन माझ्याकडे आला, मला धर्म परिवर्तन करायचा तो भाग पाडत होता, हे सगळं शेवटी कोर्टाने मान्य केलेलं आहे. 2023 मध्येच त्यांना शिक्षा झालेली आहे. म्हणजे एक केस तरी आज आपल्याकडे 100% अशी आहे. बरं, एक केस म्हणजे ज्याच्यात शिक्षा झालेली आहे आणि ज्याला पब्लिसिटी मिळाली. म्हणजे हदिया प्रकरण होतं 2016-17 मधलं, केरळमधलं. तिथे एनआयएने सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट फाईल केलेलं की लव्ह जिहाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आणि तो एका प्रकारे हिंदुत्ववादी म्हणा किंवा केरळमधले जे ख्रिश्चन एलिमेंट होते, जे हेच सांगत होते की आमच्या स्त्रिया, ख्रिश्चन स्त्रियांना पण अशा पद्धतीने वाटवलं जातंय किंवा जे होतंय. तो एक प्रकारे त्याला सेटबॅक होता. अर्थात या दोन्हींच्या बॅकग्राऊंड वरती म्हणजे इतर राज्यांमध्ये झालेले कायदे, त्याला सुप्रीम कोर्टात मिळालेली आव्हानं, हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्र सरकारने एका अर्थी थोडी चांगली गोष्ट केली आहे असं मी म्हणेन. अर्थात येणाऱ्या काळात ते कळेल की काय होतं. की आपण लव्ह जिहाद आणि भारत असं आज गुगल केलं तर विदेशात पासून कुठे कुठे कुठल्या कुठल्या अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या युनिव्हर्सिटीमध्ये भारतात हे कसं चुकीचं सुरू आहे, लव्ह जिहाद नावाची संकल्पनाच कशी अस्तित्वात नाहीये, असं सांगण्याचा एक प्रचंड मोठा प्रयत्न होतोय. आता ह्याचं फंडिंग कोण करतं आणि इतक्या बारीक गोष्टींकडे हे अमेरिकन आणि युरोपियन का लक्ष देऊन राहतात, हा खरा एक वेगळा मुद्दा आहे. पण आता जे सरकारने जी-आर काढलाय, सगळे सरकारी अधिकारी आहेत त्याच्यात आणि असलेल्या डेटाचं प्रोसेसिंग ते करू इच्छितात. म्हणजे कदाचित यावेळेला जर कायदा होणार असेल, तर त्याला एक अधिकृत रेकॉर्ड क्रिएट होईल, की कशामुळे कायदा केला. तर आमच्याकडे 500 एफ-आय-आर होते, 200 क्रिमिनल केसेस होत्या कोर्टातल्या. त्याच्यातून हा ट्रेंड लक्षात आला आणि त्या ट्रेंडला किंवा ती जी एक विकृती लक्षात येते, गुन्हा करण्याची जी एक प्रवृत्ती आणि पॅटर्न लक्षात येतो, तर तो तोडण्यासाठी म्हणून हा कायदा केला पाहिजे. असं आज या या पद्धतीने होऊ शकेल, जे एका अर्थी जागतिक स्तरावरती ह्या टीकाकारांच्या तोंडात मारल्यासारखं होईल आणि हे व्हावं. कारण याच्यातून कदाचित म्हणजे मी कुठेच अतिशयोक्ती करू इच्छित नाही.
पण महाराष्ट्रात असा कायदा झाला, अशा समित्या आल्या, त्याच्या सुनावण्या जाहीररित्या झाल्या, तर कदाचित उद्या ब्रिटनच्या सरकारला हिंमत होईल असं करण्याची. कारण आज इंग्लंडमध्ये ग्रुमिंग गँग्स, सेम पॅटर्न, याच पद्धतीच्या गोष्टी आज तिथे होत आहेत. सिरियातले जे मायग्रंट्स युरोपमध्ये गेले, आज तिथे हेच सुरू आहे. फक्त हे बोलायचं कोणी, हे सांगायचं कोणी? म्हणजे पोपट झोपला आहे, पोपट काही खात नाही, अशी परिस्थिती आज त्यांची आहे. काही एका टप्प्यात आपण निदान त्याच्या पुढे आलो असं ह्याच्यात म्हणता येईल. नक्कीच. महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न एका बाजूला चांगले सुरू आहेत असं दिसतं. ह्या दृष्टीने काहीतरी ठोस उपाययोजना काढूया, ह्या दृष्टीने या मोडमध्ये सरकार आहे असं आता आपण म्हणू शकतो. एक अडसर वाटतो, डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारच्याच गृह विभागाने एक GR काढलेला आहे आणि त्या GR अंतर्गत जे आंतरधर्मीय विवाह केले जाणार आहेत, तर त्या विवाहांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने त्या GR मध्ये निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की राज्य सरकारांनी अशा प्रकारे आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण द्यावं. त्या अंतर्गत राज्य सरकारने हा GR काढलेला आहे. तर आपण असं म्हणू शकतो का की बाबा लव्ह जिहाद कायदा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार जी पावलं उचलत आहे, तर त्याच्यामध्ये या गृह विभागाच्या GRचा किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा कुठेतरी अडसर येईल का, किंवा सरकार त्याच्यावर कशी मात करेल? बरोबर. याच्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यापक परसेप्शन जे आता आहे की हा कायदा म्हणजे फक्त लव्ह जिहादचा कायदा. तर कदाचित तसं म्हणू नये. म्हणजे इतर राज्यांमध्ये जो कायदा झाला त्यांनी नेमकं कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय की बेकायदेशीररित्या झालेलं धर्मांतरण, म्हणजे धर्मांतरणाला विरोध नाहीये, बेकायदेशीररित्या झालेलं धर्मांतरण आणि त्याच्यात लग्नाचं आमिष किंवा मग पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग होणं, या सगळ्या गोष्टींना तिथे चाप लावला. तर इथे एक आपण गोष्ट बघितली पाहिजे, ह्या 2-3 वेगवेगळ्या क्षेत्रांना बघायला पाहिजे. पहिली गोष्ट तर काय आहे, संविधान काय म्हणतं की सगळ्यांना धर्माचा, ज्या धर्मात जगायचं असेल त्या धर्माचा अधिकार. म्हणजे विनोदाची गोष्ट अशी आहे की आज आपल्याकडे कायदा नाहीये, तर आज सकाळी मी उठतो, मी आज सकाळी वीरेंद्र इचलकरंजीकर आहे, मला दुपारी वाटतं की नाही मला हिंदू नाही राहायचं, मी संध्याकाळी रकीबुल हसन झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठतो, मला वाटतं नाही नाही काल सकाळी मी हिंदू होतो, आता संध्याकाळी मी मुसलमान झालोय, पण जरा बदलूनच बघूया. मी दुसऱ्या दिवशी एखादा अँथनी गोन्साल्विस झालेला असू शकतो. एवढं हे फ्रीडम आहे. म्हणजे धर्म मी कधीही बदलू शकतो, मला पाहिजे तसं. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ही गोष्ट संविधान देतं, पण संविधानाला एक रायडर आहे, म्हणजे तो आंबेडकरांनी स्वतः घातलेला रायडर आहे, हे आवश्यक इथे आहे नमूद करणं. तो काय आहे की सब्जेक्ट टू पब्लिक हेल्थ, पब्लिक ऑर्डर अँड मॉरॅलिटी. म्हणजे नैतिकतेला ते बाधा आणणारं असेल, आरोग्याला, सार्वजनिक आरोग्य किंवा पब्लिक ऑर्डर यांना जर ते बाधा आणणारं असेल, तर तिथे मात्र आम्ही त्याच्यावरती काही ऍक्शन घेऊ शकतो किंवा कायदे करू शकतो. आता जर लव्ह जिहाद सारखी गोष्ट एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने एक इकोसिस्टम म्हणून काम करत असेल, तर ती पब्लिक हेल्थला, पब्लिक ऑर्डरला, पब्लिक मॉरॅलिटीला अफेक्ट करेल का, याचं उत्तर हो आहे. मग जो कायदा बनेल तो फक्त तेवढ्या भागापुरता बनेल. एखादा माणूस उद्या म्हणला की नाही मला आज धर्म बदलायचा आहे, आणि मला काय एखादी मुलगी म्हणली, मला एखादी हिंदू मुलगी म्हणाली की मला मुसलमानासोबत लग्न करायचं, तर ती लग्न करूच शकत नाही असं कुठलाच कायदा म्हणत नाही आतापर्यंत जेवढे कायदे झाले. आक्षेप फक्त तिला फसवलं जाण्याबद्दलचा आहे, तिचं बळजबरीने धर्मांतरण करण्याबद्दलचा आहे. म्हणजे बेसिकली ते एक्सप्लॉयटेशन, शोषणूक, पिळवणूक होऊ नये एवढ्या पुरताच आहे. आता इथे काय होतं की हे झालं कायद्याचं, पण उद्या असं एखादं लग्न झालं आणि ह्याचा फायदा खरा हिंदू तरुणांना होईल असा माझा समज आहे. कारण जो काही फोकस आहे, हा फोकस आतापर्यंत कुठल्या गोष्टीवरती आहे की हिंदू स्त्रिया पळून जातात मुसलमानासोबत, किंवा त्यांचं बळजबरीने किंवा फसवून धर्मांतरण मुसलमान त्यांना केलं जातं वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यात काय होतं, त्याला दुसरी साईड पण आहे ना. एखाद्या हिंदू तरुणाला मुसलमान मुलीशी लग्न करावं असं वाटलं आणि त्याने केलं, तर मुसलमानांकडून त्याला फार त्याच्या पायघड्या घातल्या जातात आणि त्या स्त्रीला त्यांच्या समाजात सन्मान दिला जातो. असं होतंय का की बाबा चला आमच्या घरातली, आमच्या समाजातली एक मुलगी होती आणि तिने हिंदूशी लग्न केलं? याचं उत्तर सरळ सरळ नाही असं आहे. त्यांनाही ह्या गोष्टीचा फायदा मिळेल, तर तो इक्वल भाग आहे, पण तो आयसोलेटेड केसेस बद्दल, तो त्या विशिष्ट लग्न झालं आणि तिथे ते दोघेही सुखाने समाधाने राहू इच्छितात, त्याला ते लागू होतं.
त्याचा फायदा हिंदू तरुण घेत असतील तर त्यांनी नक्की घ्यावा. ते कुठल्या एका धर्मासाठीच असं नाहीये. त्यामुळे या थोड्या वेगवेगळ्या कंपार्टमेंट मधल्या गोष्टी आहेत असं मी म्हणतो. नक्कीच सर. अजून एक प्रश्न आहे, की आपण लव्ह जिहादच्या संदर्भात अभ्यास पण आहे, ग्राउंड लेव्हलला काम पण केलेलं आहे. तर राज्य सरकार जो लव्ह जिहाद विरोधी कायदा आणू इच्छितं, तर त्याच्यात कोणत्या तरतुदी असाव्यात असं तुम्हाला वाटतं? तुम्ही काय सुचवाल त्याच्याविषयी? नाही, खरं म्हणजे मी याच्याबद्दल खरं तर असं म्हणेन, की याचं एक चर्निंग होऊ दे. कारण काही गोष्टी त्या वेळेलाच सांगणं किंवा बोलणं योग्य असतं. काय आहे, की काही वर्षापूर्वी मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी सरकारने एक जी-आर काढला. एकदम चांगला जी-आर होता, की आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न होतात. तर त्याच्यातून काय होतं, याच्याबद्दल एक समिती बनली आणि ती समिती त्याच्यावरती काही अभ्यास करील. मुद्दा चांगला आहे का? हो. कारण आपल्याकडे सैराट सारखा पिक्चर आता जवळ-जवळ 8-9 वर्ष झाली. सुपर डुपर हिट झाला. सैराट पिक्चरची थीम काय हो? आंतरजातीय लग्नाचीच तर थीम आहे आणि त्याच्यातून कसं ते सगळा हिंसाचार झाला. तर पण मजा अशी आहे, की ही समिती बनली. माझा असा समज आहे, की महाराष्ट्र सरकार जरी हिंदुत्ववादी पक्षाचं असलं, तरी सिस्टम काही अजून हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववादी पण सोडा. त्या अर्थाने खरी सेक्युलर आहे असं म्हणतायत. त्या समितीच्या माझ्या माहितीनुसार एक पण त्याची बैठक झाली नाही. आणि तिस्ता सेटलवाड सारख्या व्यक्तींनी मग त्या तो जी-आरच हायकोर्टात चॅलेंज केला. म्हणजे झालं काय? काम काहीच झालं नाही. चर्चा फक्त झाली आणि हायकोर्टात गेल्यानंतर ते परत सगळंच बंद पडलं. म्हणजे एक प्रकारे ते डॅमेज झालं का? तर कदाचित माझ्यासारखा व्यक्ती म्हणेल, की हो ते जरा डॅमेज झालं काहीच नाही. म्हणजे खाया पिया कुछ नहीं, खाली गिलास थोडा 12 आना अशी ती परिस्थिती झाली. त्यामुळे निदान माझी इच्छा अशी आहे, की या वेळेला असं काही होऊ नये. इथे खरंच काही काम व्हावं, डेटा प्रसिद्ध व्हावा, त्याच्यावर चर्चा होऊ दे आणि मग कायदा यावा. त्यामुळे आताच मी काही सांगितलं तर इथे बरेच जण कान टवकारून ऐकणार आहेत. आपलं चॅनल पण ऐकणार आहेत. इथून त्यांनी भलतंच काहीतरी त्याच्यातून घेऊ नये. एवढंच एवढं क्षमा करा मी तुमच्या प्रश्नाला थोडं वेगळीकडे नेतो. पण हेतू हा आहे असं. नक्कीच सर, आज आपण या शोमध्ये आलात आणि लव्ह जिहाद कायद्याविषयी आपली जी काही माहिती आपण शेअर केली आणि आपण असं म्हणूया, की प्रस्थापित कायदे असताना लव्ह जिहादसाठी वेगळा कायदा करण्याची काय गरज? या फेक नरेटिव्हला आपण एक उत्तर दिलं आहे या शोमधून असं नक्कीच झालेलं आहे. तर यासाठी मी आपले आभार मानते. नमस्कार.